हे तुमचं पैसे आणि तो तुमचा चेक. काय व्यवहारात चुकी नको, पुढे त्रास नको, बरोबर आहे की नाही? धन्यवाद भाऊ. ओके चला मी येऊ मग. नाही थांबा जरा. काय आलं? शुभ भाऊ, हे माझ्याकडनं तुमच्यासाठी. अहो दादा हे काय आहे आणि मला कशाला? शुभ भाऊ, 26 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या सजावटीची ऑर्डर मिळाल्यामुळे तुमच्यामुळे एवढा मोठा बिझनेस झाला माझा. आता तुम्ही मध्यस्थी केली नसती तर साहेबांची ऑर्डर मला मिळाली असती काय? म्हणून ही छोटीशी भेट घ्या. दादा आहे बघा, ठरलेले पैसे तुम्हाला मिळाले, माझं काम संपलं. नाही नाही असं नाही. आता माझ्या खुशीने देतोय ना. खूप छान साडी आहे बघा, घरात कोणाला तरी गिफ्ट म्हणून द्या ना. पण नाही म्हणू नका. साहेबांचं कार्य होतं म्हणून तुम्ही क्वालिटीचा माल दिला, अहो त्यातच माझं समाधान आहे. तीच माझी भेटवस्तू. अहो तुमच्या या कमिशनपेक्षा साहेबांचा विश्वास लय महत्वाचा आहे मला, त्यामुळे नको मला. ऐका, अगदी बरोबर बोललात बघा. अहो तुमच्यासारखी माणसं सापडणं आजकाल लय अवघड. पण माझ्या शब्दाचा मान म्हणून तरी घ्या, नाही तर मला वाईट वाटेल. घ्या. धन्यवाद. त्या व्यापाऱ्यांनी याला साडी का दिली? यांनी कमिशन घेतलं की काय त्याच्याकडून? श्रावणी, बघ ना बाळा, शुभंकर, बरं झालं आलास. बघ ना कशी नाराज होऊन बसलीये. केव्हापासून सांगते ऐकतच नाहीये. बघ आता तूच तुझ्या भाषेत सांग तिला. हो. पिहू चल. मॅडम, अहो एवढी आनंदाची गोष्ट घडल्यात, तुम्ही असं टेन्शन मध्ये का? बाबा रागवले माझ्यावर. कोण म्हणलं रागवलेत? अहो तुमच्या बाबांचं तुमच्यावर लई प्रेम आहे, तुम्हाला माहित नाही. अहो त्यांनी तुमच्यासाठी बॉक्स मधून प्रेम पाठवलंय बघा. तू खोटं बोलतोयस. मी कशाला खोटं बोलू मॅडम? शुभू, खरंच म्हणजे बाबांनी हे माझ्यासाठी पाठवलंय? होय, मग ते नेकलेस झालं का नाही, साहेबांनी लय वाईट वाटलं म्हणून त्यांनी तुम्हाला साडी पाठवली. साडी? होय. ती साडी या शुभने श्रावणीला का दिली असेल? कारण ती साडी तर त्याला त्या व्यापाऱ्याने दिली होती. शुभ आता त्याच्या लिमिटच्या बाहेर चाललाय. त्याला आता रोखायलाच हवा, नाहीतर पाणी नाकात जाईल. बाकी जे व्हायचं ते होणारच. शुभू, अरे माझा तर विश्वासच बसत नाहीये. बाबा थँक्यू सो मच. मारुतीराया, मला माफ कर, पण श्रावणी मॅडमच्या चेहऱ्यावरच्या या स्माईलसाठी मी खोटं बोललो. सॉरी. मला माहितीये हे खरं नाहीये शुभू. ही साडी काही बाबांनी दिली नाहीये, पण एक दिवस हे मॅजिक नक्की होईल. माझे बाबा माझ्यावर नक्की प्रेम करतील. पण आज तू मला हे फिलिंग कसं असतं हे क्षणभरासाठी का होईना पण जाणवून दिलंस, म्हणून थँक्यू शुभू. आई ग, ती स्वीटी सारखं का मेसेज करत असते? जेवलास काय, झोपलास काय? एका दिवसात 100 मेसेजेस करते. अरे मिस वादळने मला थँक्स मेसेज का पाठवला असेल? मला थँक्स का म्हणताय?
साडीसाठी. साडी तर तुमच्या बाबांनी दिली. पण तू आणून दिलीस ना. मी फक्त आणून दिली, पण साहेबांचं प्रेम होतं त्याच्या माग. तरीही थँक्स. सानू, काय बघायलेस? रोज तर ती मला मेसेज करते. आज तुला कसं काय केलं रे? अगं साहेबांनी की नाही मॅडमसनी साडी द्यायला लावलेली, म्हणून मी त्यासनी जाऊन दिली, म्हणून त्या थँक्यू म्हणाल त्या ग. हे बघ, गुड नाईट म्हणून आलाय. आता मी त्यासनी गुड नाईट म्हणून मेसेज करतो. बघितलास? बघ. दादा हा. ती श्रावणी नाही, स्वीटी. तू स्वीटीला मेसेज केला. आई शपथ. थांब, डिलीट करतो. सानू, एवढ्या दिवसांनी स्वीटीला तू मेसेज केलाय. किती आनंदात असेल ती. सानू अगं. बरं, आनंदात झोपू दे तिला. हं? सानू, सानू. Good night. आज मीच वादळ शांत होतं आणि मी गोळ घातलाय. आता ती स्वीटी अर्थाचा अनर्थ करणार.